नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी बंधूंनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं भरोशाचं आणि बाजारभाव मिळाला तर हमखास मालामाल करणारं पीक म्हणजे कांदा। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव अगदी निशांकी पातळीवरती गेले होते, परंतु दिवाळी झाल्यापासून 4-5 दिवसापासून बाजारभाव हे 4 ते 5 रुपयांनी त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत। यासोबतच राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्याच्यामध्ये लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव बसवंत असेल, कळवण असेल, चांदवड, सोलापूर, याशिवाय त्या ठिकाणी पुणे आणि मुंबईची बाजार समिती असेल, या बाजार समित्यांमध्ये कांद्याने 20 रुपयांचा टप्पा पार केला। त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याला चांगले बाजारभाव राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। एकंदरीतच यावर्षी जून महिन्यापासून झालेली अतिवृष्टी, त्यानंतर घटलेली कांद्याची आवक, यासोबतच त्या ठिकाणी आता पूर्व झालेली निर्यात आणि शेतकऱ्यांकडे उन्हाळा कांदा होता तो आता त्या ठिकाणी संपत आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती बाजारभाव वाढीसाठी पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार झालंय। त्यामुळे उद्यापासून सुरू होणारा जो काय नोव्हेंबर महिना आहे, या नोव्हेंबर महिन्यामध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी 3000चा टप्पा पार करू शकतात अशी एक अपडेट त्या ठिकाणी आपल्याकडे आहे। नेमका हा बाजारभाव कसा मिळणार आणि या संदर्भात व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचं अपडेट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। तर पहा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते नेमकी कशावरती अवलंबून असतात। मग यामध्ये पहिला जो काय घटक आहे तो म्हणजे त्या ठिकाणी एकूण राज्यामध्ये कांद्याची लागवड किती झालेली आहे, यासोबतच मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक किती आहे, कारण लागवड क्षेत्र जर जास्त असेल तर आवक सुद्धा त्या ठिकाणी जास्तच होत असते। याशिवाय त्या ठिकाणी कांद्याची जी काही निर्यात आहे ती नेमकी किती देशांमध्ये त्या ठिकाणी होते आणि त्या देशांमधून नेमकं राज्यात आणि परिणामी देशांमध्ये त्या ठिकाणी परकीय चलन किती येतं आहे, यासोबतच स्थानिक हवामान जे आहे, मग त्यामध्ये अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, यावरती प्रामुख्याने कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात आणि याच घटकांवरती त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावाचं चढ उताराचं गणित हे त्या ठिकाणी ठरलेलं असतं। बघा, आता सध्या जर का आपण जर पाहिलं तर कांद्याला जे काय बाजारभाव आहे ते गेल्या 4 ते 5 दिवसापासून वाढत चाललेले आहे आणि दिवाळीपासून जवळपास कांद्याच्या बाजारात 500 ते 600 रुपयांची प्रति क्विंटल मागे वाढ झालेली आहे। मग यामध्ये राज्यातील लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव बसवंत असेल, सोलापूर असेल, कळवण, सटाणा, चांदवड या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 16 ते 18 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय, तर सर्वाधिक बाजारभाव हा जो काय मिळतोय तो 20 ते 25 रुपयाच्या वरती मिळतोय। त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बाब त्या ठिकाणी आता ठरत आहे। बघा शेतकरी बंधूंनो, यासोबतच जर का हा चालू असलेला उद्यापासून जो काय नोव्हेंबर महिना चालू होतोय, तर या महिन्यामध्ये नेमके कांद्याचे बाजारभाव हे नेमके कसे असणार आहेत, तर या महिन्यामध्ये कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी पोषक वातावरण देखील त्या ठिकाणी तयार झाले आहे। मग यामध्ये सप्टेंबर महिन्यापासूनच जी काय अतिवृष्टी झाली होती, तर या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती जो काय अर्ली खरीपचा कांदा होता, लेट खरीपचा कांदा होता, ज्याला की आपण लाल कांदा म्हणतो, तो परिणामी शेतामध्ये सडला आहे आणि आता तो कांदा त्या ठिकाणी निघायला पाहिजे होता, परंतु ह्या कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी घटलेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी हा जो काय कांदा निघणार आहे हा अत्यल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निघणार आहे। याशिवाय उन्हाळा जो काय कांदा होता तर त्याला भाव नसल्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी तो कांदा आहे त्या भावामध्ये विकून टाकला आणि त्यामुळे उन्हाळा कांद्याची जी काय आवक आहे ती आता निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे आणि शेतकऱ्यांकडे देखील जो काय उन्हाळा कांदा आहे तो अगदी 10 ते 15% त्या ठिकाणी आता शिल्लक राहिला आहे। बघा, आता निर्यातीचा जर का विचार आपण जर केला तर निर्यात ही आता त्या ठिकाणी पूर्वच झालेली आहे। यासोबतच आखाती देश, मग त्यामध्ये त्या ठिकाणी दुबई असेल, ओमान, कतार असेल, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांमध्ये कांद्याला बाजारभाव हे वाढत चाललेले आहे। यासोबत निर्यातीचा दरही आता त्या ठिकाणी वाढलेला आहे। सोबतच जर का बांगलादेशमध्ये आपण जर का पाहिलं तर बांगलादेशामध्ये कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते आता गगनाला भेटले। त्यामुळे भारताकडून कांदा घेण्याशिवाय त्यांना कुठलाही पर्याय आता शिल्लक नाही आणि लवकरच बांगलादेशामध्ये सुद्धा भारतीय कांदा हा निर्यात होऊ शकतो। बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या बाजारामध्ये लाल कांद्याची जी काय आवक आहे, ज्याला की आपण नाशिक कांदा म्हणतो, त्याची सुद्धा आवक त्या ठिकाणी कमी होत आहे। त्यामुळे येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण होईल की काय अशी एक शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। असं जर का झालं तर कांद्याचे बाजारभाव हे वाढतील आणि ही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने नियोजन करून कांद्याची विक्री जर का केली तर हे शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतो। बघा, यासोबतच बाजारभाव वाढीसाठी पुढचा जो काय घटक आहे तो म्हणजे NCA नाफेडच्या माध्यमातून मागील 2 महिन्यापूर्वी जवळपास 3 लाख मेट्रिक टन होता कांदा खरेदी केला गेला होता, परंतु हा जो काय कांदा आहे हा किरकोळ बाजारामध्ये जास्त काळ टिकू शकणार नाही। परिणामी या कांद्याला मागणी कमी झाली आणि हा जो काय कांदा आहे तो गोडाऊनमध्ये त्या ठिकाणी सडून गेला। त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती जर निर्माण झाली तर सरकारकडे आता बफर स्टॉक नाही आणि त्यामुळे सरकार पुन्हा कांदा त्या ठिकाणी खरेदी करण्याच्या विचारामध्ये आहे। त्यामुळे या कांद्याला काय दर मिळतो हेही पाहणं त्या ठिकाणी औत्सुक्याचं ठरू शकतं। बघा, याशिवाय आजच आलेल्या अपडेटनुसार त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कांद्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि यामुळं भाववाढ झाली आहे आणि परिणामी जे काही महाराष्ट्रातले व्यापारी ते कमी भावामध्ये कांदा खरेदी करण्यासाठी मध्य प्रदेशाच्या कांदा बाजारात त्या ठिकाणी दाखल झाले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याला कमीत कमी त्या ठिकाणी 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा तरी दर मिळेल
हे नक्की. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा साठा शिल्लक असेल किंवा तुम्ही येणारे 1-2 महिन्यामध्ये तुमचा जर कांदा त्या ठिकाणी बाजारामध्ये जर येणार असेल, तर ही बाजारभाववाढीची जी काही अपडेट आहे ती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंददायी बाब आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा विक्रीचं नियोजन हे जर का तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी नक्कीच मिळेल.